आदिवासी विकास विभागाचं पथक यवतमाळच्या काठोडा गावामध्ये दाखल झालेलं आहे। गावातील समस्या आणि पाणी टंचाईचा त्यांनी आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। यवतमाळच्या काठोडामध्ये आदिवासी विकास विभागाच्या पथकाकडून पाणी टंचाईचा आढावा घेतला जातोय। काठोडा पारधी बेडा या ठिकाणी 12 वर्षीय चिमुकलीचा अर्णावती नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। त्यानंतर जर पाहिलं तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी संदर्भाचा आदेश जे आहे ते दिले। त्यानंतर जर पाहिलं तर या गावामध्ये आता आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय पुसद येथील एक पथक जे आहे ते दाखल झालेले आहे आणि त्या ठिकाणी विस्तार अधिकारी शिक्षण यांच्याकडून संपूर्ण गावातील नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या जात आहे। नेमकी घटना त्या दिवशी काय झाली त्या संपूर्ण संदर्भाने माहिती देखील घेतली जात आहे। शिवाय काय नेमक्या समस्या नागरिकांना आहेत हे देखील जाणून घेतलं जातं। या गावामध्ये पाणी टंचाई आहे का, या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या लोकांच्या अडचणी आहेत, दैनंदिन जीवनामध्ये काय अडचणी या भागातील नागरिकांना येतात हे जाणून घेण्यासाठी ते पथक आलेलं आहे। सर, काय तुम्ही या ठिकाणी माहिती द्या आणि काय नेमकं सांगा त्यांच्या समस्या काय आहे सर ते जाणून घेतो फक्त। असं मला पीओ साहेबांनी सांगितलेलं आहे, त्याच्यानुसार मी आलेला आहो इथे। ते समस्या मी लिहून घेऊन पीओ कार्यालयात सादर करणार। काय प्रथम तुम्हाला अडचणी या ठिकाणी जाणवल्या? अडचण त्यांनी सांगितली आता पाण्याची वगैरे। तुम्ही ते बोरवेल आणि हे बोरवेल चालू केलं होतं त्यांनी, ते बघितलं। सोलर जे इथं पाण्याची व्यवस्था आहे तर ती बंद आहे, चालू आहे का सर? आता आज चालू केली त्यांनी, पण ते प्लेट लावतात नाही तर करंट लावता म्हणून त्यांनी, तर ते उद्याला फिट करणार आहे। ते मला माहीत नाही। अच्छा,